Hello student, in last lecture we see about the meristematic tissue. मागच्या लेक्चरमध्ये आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू स्टार्ट केलं होतं आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ द मेरिस्टेमॅटिक टिश्यू अँड इन दिस क्लासिफिकेशन वी सी दॅट इज द मेरिस्टेमॅटिक टिश्यू. क्लासिफिकेशन ऑफ द मेरिस्टेमॅटिक टिश्यू बेस्ड ऑन कोणकोणत्या गोष्टीवर बेस्ड आहे तर पोझिशन, ओरिजिन आणि फंक्शन. त्यापैकी आपण पोझिशन पाहिलं होतं. ऑन द बेसिस ऑफ पोझिशन म्हणजे मेरिस्टेमॅटिक टिश्यू कुठं प्रेझेंट आहेत त्यानुसार त्याचे 3 प्रकारामध्ये डिव्हिजन केलं जातं. एक अपायकल मेरिस्टेम, दुसरं इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि तिसरं लॅटरल मेरिस्टेम. अपायकल मेरिस्टेम कुठं असेल तर ॲट द टिप ऑफ रूट ऑर शूट अपेक्स. इंटरकॅलरी कुठं प्रेझेंट असेल तर इंटरनोडल रिजन आणि लॅटरल मेरिस्टेम इट इज प्रेझेंट at the lateral side of the root or stem. Okay, today we discuss about the classification of the meristematic tissue on the basis of the origin, and this origin it is again classified into 3 category, that is promeristem, primary meristem and secondary meristem. These 3 we see one by one. In today's lecture we start about the classification on the basis of meristematic tissue. On the basis of origin, meristematic tissue, meristem or meristematic tissue are classified into 3 types. 3 पद्धतीमध्ये डिवाइड करतोय. आपण मगाशी क्लासिफिकेशन पाहिलं त्यानुसार the first criteria, that is the promeristem, or it is also called as primordial meristem. Primordial meristem. It means that it is promeristem. Pro means first. It means that it is present at the first or at the beginning. आता बघूयात की प्रोमेरिस्टेम और प्राइमोडियल मेरिस्टेम कशाला म्हणतात तर a group of meristematic cells in the embryo or in young seedlings आर कॉल्ड ॲज प्रोमेरिस्टेम. असा ग्रुप आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा की जो कुठून प्रेझेंट आहे ॲट द टाईम ऑफ द फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रियो ऑर इन यंग सीडलिंग. ज्या वेळेला यंग सीडलिंग तयार होईल म्हणजे सीड इमर्ज आउट होईल आणि त्याच्यातनं न्यूली बॉर्न प्लांट तयार होईल, दॅट इज द यंग सीडलिंग. त्यावेळेसपासनं एखादा ग्रुप जर प्रेझेंट असेल मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा तर त्याला आपण काय म्हणणार असू, प्रोमेरिस्टेम. परत एकदा पाहूयात. अ ग्रुप ऑफ मेरिस्टेमॅटिक सेल्स, असा ग्रुप आहे मेरिस्टेमॅटिक सेलचा इन अ एम्ब्रियो. कुठं प्रेझेंट आहे ॲट द टाईम ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो और इट इज प्रेझेंट इन अ यंग सीडलिंग. यंग सीडलिंग असल्यापासून त्याच्यामध्ये जर तो प्रेझेंट असेल कोण तर मेरिस्टेमॅटिक सेल्स तर त्याला काय म्हणणार असू आपण, प्रोमेरिस्टेम. येते लक्षात. सेकंड पॉईंट, द सेल्स of promeristem divides and gives rise to primary meristem. मग आता आपण सांगितलं की मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपण कशाला म्हणतोय किंवा सेल्स कशाला म्हणतोय की असा सेलचा ग्रुप की ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे कंटिन्युअस डिवाइड होण्याची, त्या सेल्सला आपण मेरिस्टेम म्हणतोय किंवा मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणतोय. बरोबर आहे. मग ह्या ज्या काही प्रोमेरिस्टेम्स आहेत ह्या प्रोमेरिस्टेम काय करतील, डिवाइड होतील आणि गिव्ज राईज टू प्रायमरी मेरिस्टेम. आणि त्यांनी ज्या सेल्स तयार करतील त्यांना आपण काय म्हणणार असू, प्रायमरी मेरिस्टेम. ओके, इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी मेरिस्टेम. आणि मग ह्या प्रायमरी मेरिस्टेम कुठं प्रेझेंट असतील तर प्रायमरी म्हणजे पहिल्यांदा तयार झाल्यात, दे आर प्रेझेंट ॲट द टिप ऑफ रूट ऑर स्टेम. कुठं प्रेझेंट असणार आहेत तर टिपला, कुणाच्या, रूटच्या किंवा स्टेमच्या. मग याचं आपण एक्झाम्पल पाहिलं होतं. काय असेल एक्झाम्पल दॅट इज द अपायकल मेरिस्टेम. Example, apical meristem, येते लक्षात. रूटला आणि स्टेमला कुठं प्रेझेंट आहे तर टिपला, म्हणून हे अपायकल मेरिस्टेम. दिस इज द फर्स्ट क्रायटेरिया, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ द मेरिस्टेमॅटिक टिश्यू ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन. म्हणजे कुठून प्रेझेंट आहेत तर प्रोमेरिस्टेमपासनं किंवा प्रायमोडियल मेरिस्टेमपासनं. पण ह्या
ह्या मेरिस्टेम कुठं प्रेझेंट आहे, ज्या वेळेला एम्ब्रिओ तयार होत असेल त्यावेळेपासून प्रेझेंट आहे ग्रुप एखाद्या सेलचा, त्याला आपण काय म्हणतोय मग प्रोमेरिस्टेम. मग ह्या सेल्स काय करतील, डिव्हाइड होतील, परत रिडिव्हाइड होतील आणि कोण नवीन सेल तयार करतील, त्याला आपण काय म्हणतोय प्रायमरी मेरिस्टेम. आणि हे प्रायमरी मेरिस्टेम कुठं प्रेझेंट असेल तर आपण म्हणतोय की इट इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ रूट ऑर द स्टेम. म्हणून याचं एक्झाम्पल आपण काय सांगितलं होतं, अपायकल मेरिस्टेम. ओके, येते लक्षात. सेकंड पाहणार आहोत आपण प्रायमरी मेरिस्टेम. सेकंड प्रायमरी मेरिस्टेम. व्हेन अ मेरिस्टेम इज प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग in the young organ of the plant is called as primary meristem. सोपं आहे पहा. व्हेन अ मेरिस्टेम असा ग्रुप सेलचा की कुठं प्रेझेंट आहे, प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग, अगदी सुरुवातीपासून प्रेझेंट आहे. प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग इन अ यंग ऑर्गन, म्हणजे डेव्हलपमेंट सुरू असेल ऑर्गनची त्यावेळेसपासनं जर एखादं मेरिस्टेम प्रेझेंट असेल किंवा डिव्हायडिंग सेलचा ग्रुप जर प्रेझेंट असेल त्या प्लांट ऑर्गनमध्ये किंवा त्या प्लांट बॉडीमध्ये, इट इज कॉल्ड ॲज प्रायमरी मेरिस्टेम. येते लक्षात. आय कॅन रिपीट. व्हेन द मेरिस्टेम इज प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग इन यंग ऑर्गन ऑफ द प्लांट, अगदी सुरुवातीपासून प्लांटच्या ऑर्गनमध्ये त्याची डेव्हलपमेंट होत असताना प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणणार असू, प्रायमरी मेरिस्टेम. ओके, येते लक्षात. मग आता हा प्रायमरी मेरिस्टेम कुणापासून ओरिजिनेट झालेला असेल, प्रायमरी मेरिस्टेम आपण वरती सांगितलं होतं प्रोमेरिस्टेमपासून इज गिव्ज राईज टू प्रायमरी. प्रोमेरिस्टेम डिवाइड्स अँड इट फ्रॉम द प्रायमरी मेरिस्टेम. इट मीन्स दॅट this primary meristem originated from the promeristem. Primary meristem, it is originated from promeristem. येते लक्षात. मग आता this bring about, next point पाहूयात. This bring about the primary growth of the plant and gives rise to primary permanent tissue. मग आता फंक्शन काय, एक तर ओरिजिनेट झाले कुणापासनं, प्रोमेरिस्टेमपासनं, याच्यात काही शंका आहे का, नाही. मग आता प्रोमेरिस्टेमपासून झालं आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे डिवाइड होण्याची. मग ही प्रायमरी ग्रोथ प्लांटमध्ये घडून आणेल. इट गिव्स द ब्रिंग अबाउट द प्रायमरी ग्रोथ अँड धिस प्रायमरी ग्रोथ इट लीड्स इन टू द प्रायमरी फॉर्मेशन ऑफ प्रायमरी परमनंट टिश्यू. कोणत्या आहेत आपल्याकडे परमनंट टिश्यू, कोणत्या असतील, झायलम आहे, फ्लोयम आहे, ह्या कॉम्प्लेक्स झाल्या. पण प्रायमरी परमनंट टिश्यू मग पॅरेंट कायमा, स्क्लेरन कायमा, कोलेन कायमा, येते लक्षात. इट फॉर्म्स द प्रायमरी परमनंट टिश्यू. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये काय सांगतायत तर दे फॉर्म्स द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी अँड दे आर प्रेझेंट ॲट द अपायसेस ऑफ रूट अँड शूट. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे जे काही बेस जो असणार आहे प्लांट बॉडीचा, इट फॉर्म्स द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी अलॉंग विथ दॅट कुठं प्रेझेंट आहे, ॲट द अपायसेस ऑफ द रूट ॲज वेल ॲज द शूट. प्लांट बॉडीच्या रूटच्या आणि शूटच्या अपायकल पोझिशनला हे प्रेझेंट असणार आहे. येते लक्षात. दिस इज अबाउट द प्रायमरी मेरिस्टेम. लक्षात आलं. कुठं कसं प्रेझेंट असेल तर दिस प्रायमरी मेरिस्टेम इट इज प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द प्लांट यंग ऑर्गन ऑफ द प्लांट. कुणापासून ओरिजिनेट होते ते, इट इज ओरिजिनेटेड फ्रॉम द प्रोमेरिस्टेम. त्यानंतर काय सांगितलं, प्रायमरी ग्रोथ तर करेलच, त्यासोबतच प्रायमरी परमनंट टिश्यूसुद्धा देईल आणि इट फॉर्म्स द बेसिक स्ट्रक्चर. कुठं प्रेझेंट असेल तर रूट आणि शूटच्या अपायसेसमध्ये. ओके, ठीक आहे. थर्ड पाहतोय आपण सेकंडरी मेरिस्टेम. सेकंड कुठलं होतं, प्रायमरी मेरिस्टेम. आता तिसरं आहे सेकंडरी मेरिस्टेम. आता हा सेकंडरी मेरिस्टेम कशाला म्हणणार होतो आपण, या सेकंडरी मेरिस्टेम व्हेन द मेरिस्टेम आर नॉट प्रेझेंट फ्रॉम द बिगिनिंग बट डेव्हलप्स ॲट द लॅटर स्टेजेस ऑफ द डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज सेकंडरी मेरिस्टेम. पहा, सुरुवातीला प्रेझेंट नाही पण नंतर डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये नंतरनं
प्रेझेंट असेल सच टाईप ऑफ द मेरिस्टेम इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी मेरिस्टेम. येते लक्षात. व्हेन मेरिस्टेम आर नॉट प्रेझेंट ॲट द बिगिनिंग, सुरुवातीला अब्सेंट असेल, इट इज नॉट प्रेझेंट ॲट द बिगिनिंग बट डेव्हलप्स, कधी डेव्हलप होणार आहे, ॲट द लॅटरल स्टेजेस, ज्या वेळेला गरज असेल किंवा लॅटरल नंतरची जी काही डेव्हलपमेंट असेल प्लॅन बॉडीची त्यावेळेला फक्त प्रेझेंट असेल, इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी मेरिस्टेम. येते लक्षात. इट डेव्हलप्स फ्रॉम, कुणापासून डेव्हलप होणार आहे तर इट डेव्हलप्स फ्रॉम प्रायमरी परमनंट टिश्यू दॅट इज पॅरेन्कायमा. कुणापासून डेव्हलप होणार आहे, प्रायमरी परमनंट टिश्यूपासून. आणि आपण प्रायमरी परमनंट टिश्यू कोणकोणते सांगितल्या होत्या, पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा. त्याच्यापैकी कुणापासून तयार होणार आहे तर पॅरेन्कायमापासून तयार होणार आहे. आणि काय घे अँड इट गिव्ज राईज टू सेकंडरी परमनंट टिश्यू. काय देईल तर सेकंडरी परमनंट टिश्यू देईल. येते लक्षात. ठीक आहे. इट ऑल्सो ब्रिंग्स अबाउट द सेकंडरी ग्रोथ ऑफ द प्लॅन बॉडी. जी काय प्लॅनची गर्थ वाढते, जाडी वाढते प्लॅनची, ही कशामुळं वाढते तर सेकंडरी ग्रोथमुळं वाढते. आणि ही सेकंडरी ग्रोथ कुणामुळं तर सेकंडरी मेरिस्टेममुळं. येते लक्षात. पहा परत एकदा रिपीट करते. सेकंडरी मेरिस्टेम कशाला म्हणतोय तर जो मेरिस्टेम सुरुवातीला प्रेझेंट नसेल पण डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये नंतर तयार होईल त्याला आपण काय म्हणतोय सेकंडरी मेरिस्टेम. आणि कुणापासून तयार होणार आहे तर इट डेव्हलप्स फ्रॉम प्रायमरी परमनंट टिश्यू लाईक पॅरेन्कायमा. आणि काय प्रोड्यूस करेल तर सेकंडरी परमनंट टिश्यू प्रोड्यूस करेल. आणि इट ब्रिंग्स अबाउट द सेकंडरी ग्रोथ. दिस इज द क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ द ओरिजिन. This is the second criteria for the classification of the meristematic tissue on the basis of origin. And in this it can be classified into three categories, that is promeristem, second primary meristem, and third secondary meristem. येते लक्षात. And the last criteria for the classification of the meristematic tissue, that is classification based on the function. आता फंक्शन नुसार मेरिस्टेमॅटिक टिश्यू परत 3 टाईप्समध्ये डिवाइड केल्या जातील. आणि हे क्लासिफिकेशन आहे द हर्बर्ट लँड क्लासिफाईड द मेरिस्टेम ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स इंटू 3 टाईप्स. हर्बर्ट लँडनी हे क्लासिफिकेशन केलं आहे ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन. त्याच्यापैकी पहिलं फर्स्ट दॅट इज द प्रोटोडर्म. प्रोटोडर्म इट इज द आउटर मोस्ट लेअर of apical meristem which gives rise to epidermal tissue in developing organ. Protoderm. प्रोटो फर्स्ट, डर्मा लेअर, सगळ्यात बाहेरचा लेअर असेल कुणाचा अपायकल मेरिस्टेमचा. आणि काय देईल तर इट फॉर्म्स द इपिडर्मल टिश्यू, सगळ्यात बाहेरची इपिडर्मिस फॉर्म करेल कोण प्रोटोडर्म. येते. आता सेकंड फंक्शन प्रोकॅम्बियम नावातच येते पहा. It is that part of the apical meristem which develops into primary vascular tissue like xylem, phloem and cambium by elongation and differentiation. काय तयार करते प्रोकॅम्बियम आहे म्हटल्यानंतर कॅम्बियम कुठं प्रेझेंट असेल व्हॅस्क्युलर बंडलमध्ये. म्हणून काय तयार करेल तर इट फॉर्म्स द प्रायमरी व्हॅस्क्युलर टिश्यू लाईक झायलम, फ्लोयम अँड कॅम्बियम. आणि हे फॉर्म होत असताना त्याच्यामध्ये इलॉंगेशन होईल आणि डिफरन्शिएशन होईल. दॅट इज द प्रोकॅम्बियम. येते लक्षात. आणि लास्ट दॅट इज द ग्राउंड मेरिस्टेम. ग्राउंड मेरिस्टेम कुठं प्रेझेंट असेल तर इट लाईज इनर टू द प्रोटोडर्म अँड सराउंडेड बाय द प्रोकॅम्बियम. प्रोटोडर्मच्या आतमध्ये असेल पण त्याला भोवताली कोण असेल त्याच्या तर प्रोकॅम्बियम असेल. अँड इट गिव्ज राईज टू काय देईल तर हायपोडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, मेडुलरी रे अँड पिथ. येते लक्षात. काय इट गिव्ज राईज टू हायपोडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, मेडुलरी रे अँड पिथ. मेडुलरी रे पण देईल आणि पिथ पण देईल. सोपं आहे. थर्ड क्लासिफिकेशन पाहिलं आपण आत्ताच. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द फंक्शन. त्याच्यामध्ये 3 कॅटेगरी. प्रोटोडर्म इट फॉर्म्स द इपिडर्मिस, प्रोकॅम्बियम इट फॉर्म्स द झायलम, फ्लोयम अँड कॅम्बियम. अँड ग्राउंड टिश्यू काय तयार करेल तर ग्राउंड टिश्यू इट फॉर्म्स द एंडोडर्मिस, हायपोडर्मिस, पेरिसायकल अँड मेडुलरी रे.
ओके स्टुडंट, लक्षात आलं असेल. अँड इन नेक्स्ट lecture we see the next point. Thank you.